आजच्या स्थितीत नियम आधारित व्यवस्थेची सर्वाधिक गरज असून आंतरराष्ट्रीय नियम आधारित व्यवस्थेचं भारत ठामपणे समर्थन करतो, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये योगदान देणाऱ्या देशांच्या लष्कर प्रमुखांची परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरू झाली. या परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात ते बोलत होते. सध्या काही राष्ट्र उघडपणे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करत आहेत, तर काही राष्ट्र हे नियम कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही राष्ट्रांना स्वतःचे नियम तयार करायची इच्छा असून पुढील शतकावर वर्चस्व गाजवायचं आहे. जागतिक नियमांच्या उल्लंघनाच्या या परिस्थितीत जुनी, कालबाह्य आणि कमकुवत व्यवस्था बदलून नवी सुधारित व्यवस्था आणावी, अशी भारताची मागणी असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले. भारतासाठी शांतता राखणं हे कायम तत्त्व राहिलं आहे. स्वातंत्र्याच्या अगदी सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या ध्येयात भारत ठामपणे उभा राहिला आहे, याकडे संरक्षण मंत्र्यांनी लक्ष वेधलं. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलानं पाकिस्तानची 12 ते 13 विमानं पाडली आणि 100पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला, अशी माहिती लष्कराच्या नियोजन विभागाचे उपप्रमुख राजीव घई यांनी या परिषदेत सांगितलं. ऑपरेशन सिंदूर दरम्यान तिन्ही सैन्य दलांमधला समन्वय, अचूकता याला मुत्सद्देगिरीची जोड मिळाली होती, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळेच केवळ 88 तासात भारतानं शत्रूला युद्धबंदी प्रस्ताव आणायला भाग पाडलं, असंही ते म्हणाले. भारतानं या कारवाईतून राजकीय आणि लष्करी अशी दोन्ही उद्दिष्ट साध्य केलीत. ही संपूर्ण कारवाई भारताच्या युद्ध आणि शांतता या पलीकडच्या परिपक्व दृष्टीचा परिचय होती, असं ते म्हणाले. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात.